बातमी बीडमधून बीडच्या माजी सरपंचानं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। गुरुवारी ही घटना घडली आहे। अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। तर रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप दोषींवर करण्यात आलेला आहे आणि या दोषींवर कारवाई करण्याची मागणी संजय खोटे यांनी केली आहे। मुगगाव तालुका पाटोदा येथील रोजगार हमी योजनेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। जे मजूर ज्या दिवशी माझ्या बरोबर आहेत तेच मजूर त्याच दिवशी कृषी अधिकाऱ्याबरोबर आहेत, विस्तार अधिकाऱ्याबरोबर आहेत, ग्रामसेवकाबरोबर आहेत, ग्राम रोजगार सेवकाबरोबर आहेत। मग ते मजूर जर आमच्या सगळ्यांबरोबर असतील तर ते कामावर कसे असतील? म्हणजेच याचा अर्थ ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांनी बोगस मस्टरवर मजूर दाखवून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। तो भ्रष्टाचार होऊ नये म्हणून, शासनाचे पैसे वाचावेत म्हणून आणि खऱ्या मजुरांना मजुरी मिळावी म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रालयाच्या दारासमोर आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे।